फोटो राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष आपला भाऊ जाधव यांच्या या प्रवेश सोहळ्यानिमित्त एका जोड्या ताकदी होईल त्यांच्यासाठी आपला आवाज अख्ख्या या दादरमध्ये गल्ली गल्लीमध्ये गुणगुण केला पाहिजे. तर एका आवाजात महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तुळजा भवानी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब आपल्या रयतेचा राजा म्हणून ज्याला आपण दैवत मानतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज, माजीजाऊ साहेब, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व नेत्यांना मी अभिवादन करून चालू कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतो. आज या पक्ष सोहळ्यानिमित्त मी सांगू इच्छेन की भाऊ राष्ट्रीय बंजारा टायगरचे अध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव यांच्या पक्ष सोहळ्यानिमित्त 10 ते 12 जिल्ह्यातून जे पदाधिकारी आलेले आहेत, जे भाऊ सोबत प्रवेश करणार आहेत, मी ते सांगतो. मदन भाऊ जाधव जळगावून आलेले आहेत, गजानन भाऊ जाधव यवतमाळ, भारत राठोड बुलढाणा, वाल्मिक भाऊ पवार धुळे या जिल्ह्यातून आलेले आहेत, शिवाजी भाऊ चव्हाण हे सुद्धा लातूरहून आलेले आहेत, ऍडव्होकेट बाळा चव्हाण वाशिमवरून आलेले आहेत, ऍडव्होकेट विनोद राठोड हे जालना जिल्ह्यामधून आलेले आहेत, अशोक राठोड हे कल्याणवरून आलेले आहेत आणि संजय राठोड जामनेरवरून आलेले आहेत. सर्व भाऊ सोबत आज काँग्रेसच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मंचावर वाल्मिक भाऊ पवार यांना विनंती करतो की ते मंचावर येतील. वाल्मिक भाऊ पवार, वीरेंद्र भाऊ रत्ने, अतुल भाऊ लोंढे यांना सर्वांना विनंती करतो की ते स्टेजवर येतील. गजानन भाऊ जाधव, लक्ष्मण दादा भुमरे, राकेश पाटील, प्रवीण जाधव, कांतीलाल भाऊ हनुमाननगर या सर्वांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. आजच्या या कार्यक्रमाला प्रस्तावित मदन भाऊ जाधव यांना मी विनंती करतो ते प्रस्तावित सादर करतील. मदन भाऊ जाधव. आमच्या महाराष्ट्राचे लाडके नेते, नायकाचे महानायक, शेतकरी पुत्र आणि आज महाराष्ट्रात सगळ्यात
वाल्मिक सोबत व आमचे सर्व पदाधिकारी मित्र, आज आत्माराम भाऊ आणि आम्ही असं बसून ठरवलं की भाऊ आपल्याला कुठेतरी स्टेज पाहिजे. आपल्याला जर खरोखर बंजारा समाजाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एक स्टेज मिळालं पाहिजे, आपल्याला बॅकिंग मिळाली पाहिजे. आणि ती बॅकिंग आपल्याला माननीय संजय भाऊच्या माध्यमातून आणि देवानंद भाऊच्या माध्यमातून मिळू शकते. त्या
धन्यवाद भाऊ. यानंतर अतुल भाऊ लोंढे यांना मी विनंती करतो की ते आपलं प्रस्तावित सादर करतील. अतुल भाऊ लोंढे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले तमाम आमचे बंजारा बांधव या सर्वांना सर्वप्रथम जय सेवाला. आज बंजारा टायगर्स म्हणजे माझं तर असं मत आहे काही तर बसलेले सगळे टायगर आहे. आज बंजारा टायगर मोठ्या टायगरला मिळाला आहे. म्हणजे एका योद्ध्याकडं अनेक योद्धे जे आहेत ते आज मिळत आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव, बंधुत्व भाव आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष 2024 मध्ये सत्तेत नारायणच्या नेतृत्वाखाली आल्याशिवाय राहणार नाही. याचं हे दादाभाऊ असं नेतृत्व आहे की त्याला एका जाती एका पक्षात म्हणजे भाजपसारख्या जे आहे विचार असं नाही, काँग्रेस सारखा सर्व मोठा विचार घेऊन जाणाऱ्या पक्षामध्येच दादाभाऊ सारखा समुद्र जो आहे विचाराचा काँग्रेसचा समुद्र, त्या समुद्रामध्ये अनेक विचाराच्या अनेक छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळत आहे. आणि आता आपण येऊन जोडलेला आहात टाइगर दोनों टाइगर जिंदा हो गए अभी तो अभी कांग्रेस को सत्ता में आने से कोई रोक नहीं सकता. काँग्रेसने प्रत्येक समाजाला छोटा मोठा समाज असेल त्याला सातत्यानं न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि मला इथं फार अभिमानानं सांगावं असं वाटतं, दादाभाऊ बसलेले अतिशय, मी त्यांना अनेक वर्षाचा ओळखतो, अतिशय सामान्य घरातून तुम्ही सुकळीमध्ये जाऊन बघितलं त्यांचं घर तर तुम्ही विश्वास करणार नाही की इतक्या मोठ्या पदावर कर्तृत्ववान माणसाला संधीचा कोणता पक्ष देऊ शकते तर ते फक्त काँग्रेस देऊ शकते. म्हणून आपण त्या विश्वासाने आज इथं आलेले आहात. त्या विश्वासाचं मी जेव्हा इथे प्रास्ताविक सुरू होते इथं लोक बोलत होते त्यावेळेस सर्वात जास्त 55 वर्षाच्या काळामध्ये जर कोणत्या समाजाला मुख्यमंत्री म्हणून प्रतिनिधित्व मिळालं असेल तर ते फक्त बंजारा समाजाला मिळालं. ते वसंतराव नाईकांच्या माध्यमातून मिळालं, सुधाकरराव नाईकांच्या माध्यमातून मिळालं आहे. आणि त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम, हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्रातले जर कोणाचं नाव असेल तर ते आपण आजही वसंतराव नाईकांच्या स्वरूपामध्ये ओळखतो. मला लिस्ट ज्या मंचावर बसलेले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राठोडजी, आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय संजय राठोडजी, आमचे जाधव साहेब जोरदार बोलले आता, आमचे सहकारी डॉक्टर राजू वाघमारे आणि आपल्यातच एक मुलगा नानाभाऊ सोबत शेतकरी चळवळी बसून आहे, चांगलं दमदार काम करतो आहे असे आमचे देवानंद भाऊ पवार, देसाई साहेब, राणे पाटील साहेब, सगळे मंचावर सर्व सन्माननीय पदाधिकारी, नेतेगण आणि समोर बसलेले तुमची आमची काँग्रेसची सर्व ताकद. मी आता नाव घेतो राष्ट्रीय बंजारा टायगर्स मध्ये जे महत्वाचे लोक आहेत ते नानाभाऊच्या माध्यमातून प्रवेश घेतील, सगळ्यांना प्रवेश देण्यातील पण मी जे नाव घेतो त्या नाव आहे आत्माराम जाधव साहेब जळगाव, मदन जाधव जळगाव, गजानन जाधव वाशिम, भारत राठोड बुलढाणा, आमच्या धुळ्याचे वाल्मिक पवार, लातूरचे शिवाजी चव्हाण, वाशिमचे ऍडव्होकेट बाळा चव्हाण, जालन्याचे ऍडव्होकेट विनोद राठोड, कल्याणचे अशोक राठोड, जामनेरचे संजय राठोड, या सर्व महत्वाच्या नेत्यांचं आज आपल्या इथे अतिशय आम्हाला अभिमान आहे की बंजारा टायगर्स या संघटनेचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र याच्यामध्ये विलीनीकरण झालं
जरा प्लीज. धन्यवाद भाऊ. हे मित्र खाली बस. वाशिम जिल्ह्याकडनं नाना भाऊ यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देणार आहे. वाशिम जिल्ह्याकडून नाना भाऊ यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देणार आहे. हो जरा खाली बसा ना प्लीज. धन्यवाद भाऊ. नाना भाऊ, आत्माराम भाऊ बद्दल जर सांगायचं झालं की ही 15 वर्ष अगोदर चालणारी संघटना, त्या संघटनेचा एक जयंती करायला त्याच्याकडे पैसे नव्हते. स्वतःची चालणारी बाईक विकून त्या माणसाने जयंती साजरी केली आणि या संघटनेचा प्रवेश केला. आणि आज हे पक्ष प्रत्येक जिल्ह्यातून एवढं मोठं झालेलं आहे. मी पुन्हा एक आत्माराम भाऊ जाधव यांचं स्वागत करतो. आणि यानंतर आपल्याला देवानंद भाऊ पवार हे त्याचं मनोगत व्यक्त करतील. चला करेल वास करेवा चैतन्य शक्ती आणि जगदंबा क्रांतिकारी संत सेवालाल महाराज हेदूर चरणी कोटी कोटी प्रणाम. पण इको जास्त झालाय, इको थोडा कमी करा. बंजारा समाजानं सन्मान प्राप्त करून देवा हरित क्रांती जनक आदरणीय वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब यांनी विनम्र अभिवादन करूछु आणि આજે જે નિમિત્તેથી મારી શબ્દને ठिकाणी सुरू करू. જેનું नेतृत्वમાં आपण सबन बंजारा टायगर्स हे ठिकाणी विलीन करायचा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष संपूर्ण राज्य मिळून एक वेगळी पद्धतीने वादळ निर्माण केली असे आम्हाला नेता आदरणीय नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आम्हाला मार्गदर्शक बंधू आदरणीय संजय भाऊ राठोड आणि जेणू नेतृत्वमय संपूर्ण देशभर बंजारा टायगर्स हे ठिकाणी निर्माण करीत आहे असे आम्हाला मित्र आत्मारामजी राठोड, अतुलजी लोंढे, राजूभाऊ वाघमारे आणि उपस्थित मंचवरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गोरमाटी भाईओ, सर्वप्रथम या ठिकाणी आत्मारामजी जाधव आणि संपूर्ण चिमून मने कधी या ठिकाणी बहुत अभिनंदन करूछु आणि स्वागत करूछु. इतम एक आजचे नेतृत्व में या ठिकाणी आपण बंजारा टायगर्स काँग्रेस विलीन करण्याचा निर्णय घेतले वर बदल
सन्मान दे रहो काम ये ठिकाणी पर काँग्रेस निधीचं कारण आज आपण सन्मानित स्टेजवर आपण नेता लोकांचं देश लायकी वेगळे कारण ही दे काँग्रेस बटाईनंतर वसंतराव नाईक साहेब तरी एक धडाडी नेताना जर मुख्यमंत्री पदावर जर संधी देणं वाळा तो कदाचित आज आपण समाज व्यवस्था जे पद्धतीने तुच्छ लेखे ते वो अवस्था आपण हात रे वाळा पण आपण या ठिकाणी आभार माने जेव्हा काँग्रेस आहे की सलग 11 वर्ष मुख्यमंत्री नंतर सुधाकरराव नाईक साहेबांना 1.5 वर्ष मुख्यमंत्री कार्यकाळ होता हिमाचल राज्यपाल तरी मारा समाजानं एक सन्मानित भूमिका देव या ठिकाणी जे काँग्रेस ज्या पद्धतीने समाजानं न्याय दिली वोच भूमिका पर या ठिकाणी पण नानाभाऊ पटोले कार्य चालू होतं म्हणून थोडं सातत्याची बुजू आणि म्हणून बोले म्हणून जना म्हणून चर्चामध्ये सांगूचू की वसंतराव नाईक साहेब निर्णय देत जे क्षमता सुधाकरराव नाईक साहेब जे प्रशासकीय पकड म्हणून मार्गदर्शक म्हणून मार्गक्रमण नानाभाऊ चालू आणि कारण एक असं नेता आपल्या काँग्रेसनं जे म्हणत व नेता माध्यमिक माहिती आज आपण संपूर्ण टीम बंजारा टायगर्स संलग्नित करायचा ही फार मोठं आणि वाटत समाज व्यवस्था कौतुक वेवाळी नक्कीच शंका बाळगे कारण છે समाजानं नेहमीच काँग्रेस न्यायाची भूमिका रगाडी पण दुर्भाग्य की नंतर काळे आपण कोणी काही विकून घे आपण काही फूट पडली कोई शेरव चल गए कोई राष्ट्रवादी चल गए कोई भाजप चल गए आणि समाजाची अवस्था झिरो पाव जो समाज एक काळे में राज्याला मुख्यमंत्री द्यायचा ताकद होतो जो समाज राज्य में राज्यपाल निर्माण करायचा ताकद होतो जे समाजात भरोश्यावर कतरी शिड तरी आपल्या भरोश्यावर निवडून आवाचं व समाजात आज दयनीय अवस्था का होगी एवढं चिंतन आणि मनन करेल आज आपण गरज हे काय कारण की थोडेसे स्वार्थ वास्ता हम काँग्रेस छोड़ दिले आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला राजकीय नेत्यांना व्यक्तिगत फायदा विचारो म्हणून कधीतरी संधी मिळू जाओ केवळ हे वाटे वास्ता हम चारीपडी हमारा एक डिवीजन देखो आणि हमारे डिवीजन रो हमें सबने मोठं नुकसान मिळतो आज हम राजकीय दृष्टिकोन येते सामाजिक दृष्टिकोन येते हमारा अवहेलना वाचा कोणा हमार गोष्टीचा हे चिंतन करेल गरज हे कारण आमचं की जे नाही करण्यानं 11 वर्ष मुख्यमंत्री म्हणून नंतर एक काळामध्ये हम सबन हमारा सोयीनुसार जात होतं चले गेले पण समाजाची अवस्था खराब आहे कारण आज समाजाला जर या ठिकाणी संघटित पद्धतीने आपण सबन बांध सके तो मतदान ताकदीने या ठिकाणी एक नानाभाऊपतीने आश्वासित करू की समाजानं आजपर्यंत न्याय देण्याची भूमिका होती पण दुर्भाग्य की आम्ही कोणीतरी पूछ लगायचं आपला तुम्ही आदेशाला लागला तर त्यांना आठवणी आहे ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक आता केल्याचं म्हणून यवतमाळ लोकसभा क्षेत्र असं हमारा रिटायर्ड अधिकारी पीबी आडे त्यांनी भाजपा पूर्ण वापरली 5 वर्ष मुख्यमंत्री पोस्टर बॅनर म्हणून जाहिराती कराई आणि ऐन निवडणुकीच्या वेळेवर म्हणून हकालपट्टी करणार का म्हणतो कारण समाज केवळ वापरपुरता शे तो समाजाला सन्मान देत सुद्धा भूमिका जे राजकीय पक्ष मामा लोक होऊन दीच्या पण आम्ही केवळ वापरले हो आणि वापरून फेकले हो ही भूमिका काही योग्यची नाही कारण नाना भाऊसाहेब को नेता मार काही नाना भाऊ नाक्यांची पण मार जरी ते कार्यकर्ता ओळख नाना भाऊ की कोणी हाडे कार्यकर्ताचं हे ना हम सन्मान करी जाऊ मार काही राजकीय कार्यक्रमाची नाही मारणार काही बाबदादा राजकारणाची म्हणून वाचा मारण्याची पण नाना भाऊ जरी तो नेता की कोणी सामान्य लोके मी नेतृत्व करेल उंच ओ लोकांना आपण न्याय द्यायचा आणि म्हणून आग राहायचा ही भूमिका हो या ठिकाणी तिथे तर माणसाने तमाम
जे उपसचिव ज्योतिरावजी चव्हाण म्हणून नानाभाऊ माझ्याला माहिती आहे तिकडे पण राज्य मागासवर्गीय आयोगाचं संधी हे रस्ता आमची कळलं की नानाभाऊ जो प्लॅनिंगचं मायक्रो प्लॅनिंगचं की जो छोटं वर्गाचं जे नानक्या समाजचं जे दुर्लक्षितचं वो लोकांना न्यायालय भूमिका नानाभाऊंचं फक्त आम्हाला संघटित येत आहे म्हणून ताकद पडायला या ठिकाणी तर आवश्यकताच हम जर केवळ पदे जाणं लागते आणि आज हम काँग्रेसचे नाव घे किंवा काँग्रेसची सलग वेगळे सवाल केवळ हम पदे नामनी करायला लगे तो पद मात्र हमें काही मळे न मळे याचा काही भरोसा देत पाहिजे हमें सर्वप्रथम जर काही करेल तो काँग्रेसचे ताकद बढ़ाए काँग्रेस सत्ता में आए जना काँग्रेस सत्ता में आए तो आता बेटे बेटी कोई तो मंत्रिमंडल में आए नहीं आए को नहीं आया तो वो पण दुर्भाग्याची काय होतं की हम लोग नेमको वदन चूक करणार आता की हम छोटेसे स्वार्थवाद केंद्रीला भटक जावता आणि पचा आम्हा समाजात तुकडा करा म्हणजे विखुरलेले आणि जना चारीवडी आम्हाला विभागणी घेत आहोत तो समाजाला न्याय मिळत की ही बात तुम्ही आम्ही दर्शन द्यायच्या मग खरं आत्मा मंदिर खूप कौतुक करू की वो संघर्ष एकेला की बंजारा समाजात पूर्ण देशभर बंजारा टायगर निर्माण करा जे लोक जेव्हा एक समाजाविषयी तळमळच ज्यानं समाजाचा कार्य करायला एक मनाची इच्छा असे लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले और आज फलित हम विदो एकदम हम समज आता एकत्रित ये निमित्त आ सके प्रत्येक जिल्ह्यामध्ये हमारे लोक आहेत राज्यभर में तुमची बांधणीचं वो बांधणी माहिती आज नक्कीच एक काँग्रेसचे गेलो फायदा व्यवहारामुळे काही शंका बाळगेल कारणच नाही फक्त मी या ठिकाणी आदरणीय नानाभाऊ आणि मंचात वरच्या सर्व नेत्यांना एका गोष्टीचं या ठिकाणी जाणीव आणि आठवण करून देऊ इच्छितो की भाऊ हा समाज ज्या वेळेला काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला त्या वेळेस काँग्रेस सत्तेमध्ये आलेली आहे सत्तेत पोहोचवणारे आम्ही आहोत फक्त सत्तेतला वाटा सुद्धा आमचा असला पाहिजे जी आपली भूमिका आहे त्या भूमिकेला नक्कीच न्याय मिळावा यामध्ये आम्हाला कुठेही शंका बाळगण्याचं कारण नाही कारण आपली जी नजर आहे ती शेवटच्या माणसाकडे आहे दुर्लक्षित घटकाकडे आहे वंचित वर्गाकडे आहे जे घरंदाज राजकीय लोक आहेत ज्यांनी पिढ्या परंपरागत आपल्या खुर्च्या बळकावून ठेवलेल्या आहेत त्या लोकांकडे नानाभाऊ लक्ष नाही तर सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून सामान्य लोकांना न्याय देण्याची जी भूमिका नानाभाऊने घेतलेली आहे त्यांच्या या भूमिकेला जर सक्षमपणे आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आम्हीच आहे आमच्यात काही मतभेद असेल आम्ही कुठेही प्रभावामध्ये होऊन न जाता नानाभाऊच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी सोनियाजीच्या पाठीशी राहुलजीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे अशी आज आपण या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे आपल्या सर्वांना न्याय मिळू शकेल दुर्भाग्यानं काय झालं की या ठिकाणचं जे आता 3 पक्षाचं सरकार आहे यामध्ये आम्हाला नानाभाऊच्या बऱ्याच वेळेस मनामध्ये प्रश्न असतो की 3 पक्षाच्या सरकारमध्ये अनेक लोकांना न्याय देताना त्यांच्यापुढे प्रश्न पडतात की कशा पद्धतीने न्याय द्यावा अडचणी निर्माण होतात तर स्वबळावरची जी भाषा नानाभाऊने वापरली आणि काँग्रेसला सत्तेवर आणण्याची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्या भूमिकेचं जर समर्थन आपण ताकदीनं केलं आणि या काँग्रेसच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहतो तर आपण एकदा जर ठरवलं म्हणजे समाज बोलका वगैरे हो आणि हा समाज ज्या लोकांमध्ये बोलून लोकांना कसं गोळा करायचं यांना समजते आणि म्हणून या समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी नानाभाऊची ताकद वाढवण्याची जी भूमिका घेतलेली आहे मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आमच्या संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात होत आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि नामदेव मानव होतो जय हिंद जय शिवराय आवाज कोणी बरोबर जय शिवराय धन्यवाद भाऊ एक गोष्ट अशी सांगावी वाटते की नानाभाऊकडे पाहिल्यानंतर खरंच आमच्या या तरुणांना एक अशी दिशा भेटलेली आहे की नानाभाऊनी ती पण आमच्यावर जबाबदारी फक्त टाकावी आणि आम्ही ती केल्याशिवाय राहणार नाही कारण की हे रक्त
राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बोलो सेवालाल महाराज की भाऊंनी सांगितलं की आधी बंजारा भाषेत बोला म्हणून. चरे चरे मग वास करेवाळी आदिमाया शक्ती आणि जगदंबा जगेनु जगद्गुरु सेवा भाया हे महाराष्ट्र हरोभरो करेवाळो नायकला महानायक वसंतरावजी नायक इन्होंने अभिवादन करता आज ये कार्यक्रम में हमारे तुम्हारे सारे सन्माननीय आणि कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय नानाभाऊजी पटोले सोबत उपस्थित उपाध्यक्ष हमारे समाजाचे अग्रगण्य नेता माननीय संजय राठोड अब एक अच्छे विचार मांडणगे समाज काहीच आणि आपण काही करायला आहे म्हणून भावनामध्ये वरून विचारायचे मांडे असे हमारे मित्र देवानंद भाऊ पवार आपण जेवढा सारे विचारायला देतात लाईव काँग्रेस पक्ष इवन हमारे सारे मुद्दा मांडणं असे अतुलजी लोंढे भगवानी साहेब सन्माननीय मंच आणि उपस्थित सारे माने राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि इतर सारे पदाधिकारी मित्र हो सारे आपला दैव जय सेवा. खरी म्हणजे आपण तो भाषा बोलत जातो साहेब मेळ्याचे लोक आहेत म्हणून मी थोडं मराठीत बोलतो. मी राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेच्या माध्यमातून गेली 20 वर्षे या महाराष्ट्रामध्ये कार्य करीत आहे. मी जेव्हा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून कार्य करत होतो तेव्हा मी पाहिलं की माझा जो हा समाज आहे बंजारा समाज आहे हा वाड्या वस्तीमध्ये राहणारा तांड्यावर राहणारा समाज या समाजाला जरी आज एक दिशा मिळाली असली तरी पण असे काही घटक आहेत जे ऊस तोडीला जातात खाडी फोडण्यासाठी जातात आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कुठेतरी पुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही एक तरुणांची बोध उभी केली आणि त्याला एक साजेसं नाव दिलं बंजारा टायगर्स. टायगर्स म्हणजे वाघ आणि बंजाराचे वाघ तर टायगर की जो स्वतःहून कोणावर अटॅक करत नाही म्हणून आमच्या समाजावर किंवा आमच्या लोकांवर जेव्हा जेव्हा हल्ला होत असेल तर न्याय आणि हक्कासाठी आम्ही ते नाव दिलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर आपण 8 राज्यांमध्ये बंजारा टायगर्स संघटना ही पोहोचवलेली आहे. आणि साहेब कोणत्याही नेत्याचा आशीर्वाद पाठीशी नसताना समाजातून 1 रुपयाही गोळा न करताना आम्ही हे संघटन उभं केलेलं आहे की आज जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या जवळपास आमचे सक्रिय कार्यकर्ते संपूर्ण देशामध्ये आहेत. आणि हे कार्य करत असताना गेल्या 20 वर्षामध्ये खूप अडचणी आल्या. आमच्या एका मित्र आमच्या सचिवांनी सांगितलं की काही टायमाला गाडी विकावी लागली कारण नाईक साहेब हे आम्ही आराध्य दैवत मानतो. बंजारा समाजाला विजय एकटीला जर आरक्षण मिळालं असेल तर ते नाईक साहेबांच्या माध्यमातून आज ज्या विजय एकटीच्या आश्रमशाळेत ज्या आश्रमशाळेमधून मी शिकलो मी कॉम्प्युटर इंजिनियर झालो तर त्याचं एक माध्यम होतं वसंतराव नाईक साहेब. तर नाईक साहेबांनी आम्हाला आश्रमशाळा दिल्या नसत्या तर मी सुद्धा कुठेतरी ऊसतोडीला गेलो असतो. म्हणून त्या नाईक साहेबांचे विचार आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे संघटन उभं केलं. आम्ही गेलो आणि पाहिलं की या समाजाला खरी गरज कशाची आहे. संघटन चालवताना अडीअडचणी येत होत्या परंतु तेव्हा जेव्हा आम्ही लोकांमध्ये जात होतो त्यांची कामं करत होतो त्या काम करताना सुद्धा अडचणी येत होत्या. आणि तेव्हा कळलं की आपण संघटन कितीही मोठं केलं समाजकार्य कितीही मोठं केलं परंतु राजकीय आश्रय राजाश्रय मिळाल्याशिवाय किंवा राजकीय वरदान असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. छोटंसं एखादं ग्रामपंचायतीचं काम जरी करायचं असेल तरी तुम्हाला सरपंचाकडे किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्याकडे जावं लागतं. आणि हे काम करत असताना जरी मी राष्ट्रीय अध्यक्ष असतो तरी ज्या झेडपीच्या त्या सदस्याला किंमत असेल ती किंमत मला तिथं नव्हती. म्हणून वाटलं की आपण जरी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विरोध असलो तरी जोपर्यंत तुम्ही खऱ्या सत्तेत येत नाही राजकारणात घुसत नाही तोपर्यंत या समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही. असं आहे का की मी या संघटनेत आलो की या पक्षात आलो आणि संपूर्ण
मी सांगत होतो आणि नानाभाऊंनी सुद्धा आम्हाला होकार दिला की आपण संधी आली वेळ आली तर निश्चितपणे यातून पुढे जाऊ. त्यानंतर आम्ही तत्कालीन प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब थोरात यांना सुद्धा भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आणि खरं जर आम्हाला पुढे नेण्याचं कार्य केलं असेल तर आदरणीय संजय भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने समाजाला न्याय मिळवू शकता. आणि तेव्हा एक मनात तर होतं आम्ही विचारधारेशी जोडलेले लोक आहोत, आम्ही बहुजनवादी लोक आहोत आणि बहुजन विचारधारा जेव्हा आपण मानतो तर तेव्हा काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही हे तळागाळातील लोकांना, गोरगरिबांना, दलित असतील, आदिवासी असतील, यांना जर आजपर्यंत कोणी न्याय दिला असेल तर ते फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. म्हणून भरपूर लोकांची बोलणं झालं, अरे रे तुम्ही ते त्या पक्षात चालले, आहे अस्तित्व आहे, मी जागा जिल्ह्यावरून देतो. माझ्या जिल्ह्यामध्ये गेली 30 वर्ष आपण तिथं महानगरपालिकेमध्ये एकही सदस्य दिलेला नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये आपला फक्त एकच आमदार आहे. परंतु साहेब ही परिस्थिती असताना तिथले लोक आम्हाला सांगत होते, अरे म्हणे तिथं जाऊन तुम्ही काय करणार. म्हटलं साहेब माझ्याजवळ काहीच नव्हतं, मी एकटा जेव्हा निघालो होतो तेव्हा मी एक आत्माराम जाधव एक बंजारा एक कॅन्डिडेट म्हणून बाहेर पडलो होतो. आज माझ्यासोबत एवढं बंजारा टायगरचं एवढं मोठं वलय आहे, हे मी जर करू शकतो तर जर मी या काँग्रेस पक्षात गेलो तर तुम्हाला खात्रीशीर सांगतो कमीत कमी 3 आमदार जळगावमध्ये आल्याशिवाय मिळणार. आणि जळगाव महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमीत कमी 10 सदस्य आणल्याशिवाय राहणार नाही साहेब. सुरुवात केली पाहिजे आणि म्हणून आज माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करून आमचे कार्याध्यक्ष मदन भाऊ हे आपल्या संपर्कात असतात. त्यांची चळवळ ते नेहमी सांगायचे की बा आपण जर जायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं, आपल्याला न्याय देईल तर काँग्रेसच देऊ शकते. आणि त्यांनी इथं सुद्धा आपल्या माध्यमातून, आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून, संदर्भाच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवलं की आपण कुठे गेलं पाहिजे आणि सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा करून साहेब आम्ही आमच्या संघटनेमध्ये काही लोक इतर पक्षात पण आहेत, बीजेपीचे लोक आहेत, काही शिवसेनेचे लोक आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये काम करतात. परंतु जिथं ज्यांना कार्य करायचं त्यांना आम्ही काही बंधन टाकले नाही. परंतु म्हटलं आम्ही असं कार्य करून दाखवू, हेच कार्यकर्ते असे कार्य करून दाखवतील की ते जे इतर कार्यकर्ते इतर पक्षामध्ये काम करत आहेत ते सुद्धा दुसऱ्या दिवशी येणाऱ्या लोकशाहीमध्ये काँग्रेसमध्ये हे कार्य करत असताना आम्हाला आपली मुलाची साथ लागणार आहे. साहेब आपलं जे नेतृत्व आहे आम्ही सोशल मीडियामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला बघत असतो. आपलं जे आचरण आहे, आपलं जे विचार आहे ते सुद्धा आम्ही आत्मसात आणण्याचा प्रयत्न करत असतो. कारण का गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेस पक्षामध्ये जे नेतृत्व आले असतील त्यांनी त्यांच्या परीने कार्य केले असतील. परंतु साहेब आपण जे धडाडी सुरू केलेली आहे, जो झंझावात सुरू केलेला आहे, तर हा झंझावात येणाऱ्या 24 मध्ये आमच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही खात्री बाळगतो. बोलायला भरपूर काही, आम्ही बोलण्यापेक्षा कृती करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो. साहेब आम्ही न बोलता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 40 ते 42 बंजारा बहुल जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये 42 मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघामध्ये बंजारा कॅन्डिडेट कसे देता येतील किंवा बंजारा मताच्या द्वारे आपण काँग्रेसचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून आणू. जिल्हा परिषद पंचायत समिती असतील तिथं सुद्धा आमचा गणित आहे. आमचे जे कार्यकर्ते आहेत ठाण्यामध्ये अगदी ग्राउंड लेवलला कार्य करतायत. आमचा तो काही सर्वे झालाय आणि तुमचं मार्गदर्शन, तुमचा सर्वे हे एकत्र करून आपण पुढे भविष्यातले गणित मांडू. आणि या पक्षाला नव्हे तर आमचे जे काही बंजारा समाजाचे नेते असतील यांना सर्वांना पुढे आणून आमचे नेते संजय भाऊ असतील, मदन भाऊ असतील, देवेंद्र भाऊ असतील, देवानंद भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी इतर नेते इतर जिल्ह्यांमध्ये कार्य करतात. आमचे देवानंद भाऊ खरोखरच अभिनव आहेत. आम्ही देवानंद भाऊंना त्यांच्याच तालुक्यामध्ये माझा एक कार्यक्रम होता, वसंतराव नाईक साहेबांची जयंती होती, तेव्हा आम्ही एकत्र होतो आणि आमच्या समाजाचेच आजचे मोठे नेते त्यांच्याच मतदारसंघामध्ये तो कार्यक्रम होता. आणि तिथं सुद्धा बंजारा टायगरची टीम, साहेब आपण जिथं जिथं जाल तिथं तिथं बंजारा टायगरचं आहे. आताही काही कार्यक्रम चालू आहे.
तुम्ही नाही आला तरी चालेल. तर गर्दी जमवणं फार सोपं असतं, परंतु जे वरती असतात आमच्या सोबत आज समजा शेळ्या मेंढ्यांसारखे भरपूर लोक येऊ शकतील, परंतु आम्ही फक्त वाघ आहोत. तर 100 शेळ्यांना 100 मेंढ्यांना एकच वाघ सापडी असतो. तर इथे बसलेले 100 म्हणजे वाघ आहेत आणि हे वाघ आता येणाऱ्या काळामध्ये अगदी बूथ लेवल पासून तर विधानसभेच्या वरच्या लेवलपर्यंत हे कार्य करतील आणि येणाऱ्या काळामध्ये या काँग्रेस पक्षाला माननीय नानाभाऊजी पटोले आपल्या नेतृत्वाला आणि माननीय राहुलजी गांधी साहेब, माननीय सोनियाजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला जी काही आमची ताकद, जी काही शक्ती पणाला लावता येईल ती आम्ही पणाला लावू. आणि एका आणखी तर सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा विचार केला तेव्हा आम्ही कोणत्या पदाची लालसा बाळगली नाही. साहेब, आपल्याजवळ आम्ही काही मागितलं नाही, कारण आम्हाला माहित आहे की न मागता देणारा पक्ष जर कोणता भारतात आणि महाराष्ट्रात असेल तर तो पक्ष आणि काँग्रेस आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना अशी अपेक्षा नाहीये, आपला हात असला पाठीशी, आमच्या कार्यकर्त्यांच्या याच्यावर आशीर्वाद असला तर निश्चितपणे आम्ही हे कार्य करत राहू. आणि जामनेरमध्ये आमचे आता ऐकतो संजय राऊत बसलेला आहे, त्याच्यासारखे कार्यकर्ते 25 वर्षापासून आमच्या आपल्या नेत्याची मांडताय, आम्ही जळगावमध्ये मांडतोय आणि हे नेते किती वेळ मोठे झाले तर त्यांना खाली जमिनीवर आणण्याचं एक कार्य आहे ते निश्चितपणे आम्ही करू. एवढं आम्ही बोलतो आणि इथं माझ्यावर विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय शिवराय. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या कल्याणचे नायक भीमराव नाईक यांना मी विनंती करेन की नाना भाऊ जहाजात त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. कल्याणचे नायक आमच्या समाजाला भाऊ तांड्यामध्ये जर न्याय करायचं असेल, न्याय निवाडा करायचा असेल तर नायकाची गरज असते. नायकांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं ही प्रथा आपल्या बंजारा समाजात चालू आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि काँग्रेस पक्षाकडून आमच्या या नायकाचं स्वागत होत आहे. धन्यवाद. भाऊ, एक मिनिट. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, आम्हाला भाऊनी की काँग्रेस पक्षाकडे काही मागायची गरज नाही, की आपल्याला आपोआप देतात. एक छोटस उदाहरण देतो. माझ्या बुलढाण्याचे जे वाघ आहेत संजय भाऊ राठोड, लक्ष्मण दादा भोमरे हे सुद्धा आहेत, यांच्या साक्षीनं सांगतो माझे मोठे बंधू, आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठपणे अजूनही काम करतो, पहिल्यापासून करत आलेले दादांना माहिती आहे. आमच्या मनामध्ये नाही, भावामध्ये नाही. काँग्रेस पक्ष एक नगरसेवकच्या निवडणुकीला, नगरपालिकेच्या निवडणुकीला होऊ मी सगळ्यांना आनंदाने सांगू इच्छे. आमच्या मनात नाही की आम्ही या लोणारचे नगरसेवक आपण होणार आहोत, पण या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही मतदानामधून निवडून नाही आलो, उभे राहण्याचं तिकीट मागितलं नाही. पण आम्हाला काँग्रेस पक्षाने विचार केला की एक निष्ठा आहे आपले, यांनी तर काही मागितलं नाही, आपल्याला काही द्यायला पाहिजे. सर्वांच्या सहमतीनं आमचे लक्ष्मणदादा भोमरे असतील, संजय भाऊ असतील, आमचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे असतील, यांच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून माझ्या वहिनीची निवड केलेली आहे. एवढा मोठा तोफा काँग्रेस पक्षाकडून न मागता मिळतो. मागितल्यानंतर काय काय मिळणार याची अपेक्षा आपण 2024 मध्ये करूया, कारण की 24 मध्ये आपण 16वर करणार आहोत आणि 16ची जर ताकद असेल तर आपल्या युवा पिढीला जर चेहरा बघायचा असेल तर आम्हाला नानाभाऊ पटोले सारखा मुख्यमंत्री पाहिजे. आणि जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपले सगळे जे प्रश्न असतील ते मिटणार नाही. यानंतर मी मनोगतासाठी आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे वाहक सर्वांच्या मनामध्ये, तरुणामध्ये रोजगार निर्माण करणारे आणि आम्हाला या स्टेजवर जे मी उभा आहे, ज्यांच्या आशीर्वादाने मी इथे उभा आहे, अशा आमचे संजय भाऊ राठोड यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील.
राष्ट्रीय बंजारा टायगर संलग्न होत आहे प्रदेश काँग्रेस कमिटीशी. ते आमचे नेते या महाराष्ट्राची बुलंद तोफ आणि नक्कीच नानाच्या आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो काही खरा काँग्रेस पक्षाचा तयार झाला ते एकदम वाखाणण्यासारखं आहे. परंतु नानाभाऊ जेव्हापासून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले 2 महिन्यापासून नानाभाऊचा दौरा झाला. दौऱ्यामध्ये प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी, कोरोना वगैरे सुरू आहे परंतु कार्यकर्त्यांची एवढी प्रचंड गर्दी होती. नानाभाऊंना सांगतात की ती माझ्यासाठी नव्हती, ती काँग्रेस पक्षासाठी होती. हा नानाभाऊचा मोठेपणा आहे. परंतु खऱ्या अर्थानं की नानाभाऊ हे नेतृत्व कसं आहे हे ग्रामीण भागातल्या जनतेला माहीत आहे, शहरी भागातल्या जनतेला माहीत आहे. त्यामुळं नानाभाऊशी त्यांचं ताकद पाहण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या विचार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी रात्री 2 वाजता असतो, 3 वाजता असतो, प्रत्येक कार्यकर्त्याची गर्दी त्या ठिकाणी नानाभाऊच्या पायासाठी त्या ठिकाणी असते. असे आमचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब या ठिकाणी उपस्थित, महाराष्ट्राची आणि बुलंद तोफ. मला असं वाटतं की आत्मारामजी आपले काही बंजाराचे चांगले चांगले विद्यार्थी असतील ते अतुल लोटेच्या मार्गदर्शनाखाली जर का आपण शिकवले तर मला असं वाटतं की निश्चितपणे अतुल लोटे सारख्या कार्यक्रमाचे तयार व्हायला पाहिजे. तो अतुल लोटे झाले एकदम बिलकुल अशी धारदार तलवार आहे की तलवार काढली की समोरचा माणूस शूटच होऊन जातो. त्यामुळे तसे कार्यक्रम जर का आपल्याला तयार करायचे असतील तर अतुल लोटेच्या मार्गदर्शनाखाली 5-10 कार्यक्रम आपण तयार करा. जेणेकरून जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन धाड्यामध्ये जाऊन काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी पोहोचवतील. वाघमारे साहेब पण आहेत, ते पण चांगले जबरदस्त आहेत. त्याच्यामुळे ते सगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी नेमकेच उपस्थित झालेले आमचे मित्र आमदार राजेश राठोडजी या ठिकाणी उपस्थित. आमचे सगळ्यांनी सांगितलं की चॉकलेट बाय आता आमच्या समाजाचा खरंच चॉकलेट बायच आहे. आता जेव्हा काय खातो हे माहित नाही परंतु मेंटेन ठेवतो. त्याच्यामुळं आमचा चॉकलेट देवानंद पवार या ठिकाणी उपस्थित. आमचे प्रदेश स्वयंचे अध्यक्ष आमिर शेखजी या ठिकाणी उपस्थित. राजूभाऊ वाघमारे, डॉक्टर देसाई साहेब, आमचे काका आदरणीय यशवंतराव भोपळे साहेब, प्रवीण जाधव, भीमराव राठोड, राकेश पाटील साहेब, तेजेंद्र चव्हाण, झाले पाटील, वीरेंद्र रत्नेजी या ठिकाणी उपस्थित. सर्व गणमान्य नेते मंडळी. आणि या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली, प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ लागत असते परंतु आत्माराम आणि मदन हे आमचे भाऊ फार जुने सहकारी आहेत. हे बिचारे नेहमी बंजारा समाजाच्या कामासाठी तत्परतेने कार्य करत असतात. की यांना मी नेहमी सांगायचो की तुम्ही कुठेतरी राजकारणात आलं पाहिजे, तुम्ही राजकारणाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल केली पाहिजे. सामाजिक चळवळीला जोपर्यंत राजकारणाची साथ येत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि तो आत्मारामाने आणि मदननी दोघांनी आम्हाला सांगितलं की आम्ही होती आणि आज नानाभाऊच्या माध्यमातून ती वेळ या ठिकाणी आली. त्या लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याची तिथे त्यांनी ग्वाही दिली. निश्चितपणे मला असं वाटतं तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद ही निश्चितपणे या ठिकाणी वाढणार आहे. अरे वो इंसान ही क्या, वो इंसान ही क्या जो हवा के साथ चले. इंसान तो इन्हें कहते हैं जो हवा का रुख बनते. ऐसे हवा के रुख बदलने वाले हमारे बंजारा टाइगर के कार्यकर्ता यहाँ है. तो निश्चितपणे नानाभाऊ हे लोक अतिशय प्रामाणिक. मी तुम्हाला मी सांगतो की एकदा आमच्या लोकांनी कमिटमेंट केली, कमिटमेंट पक्की रहती है. अगर खून भी अगर निकल जाए तो परवाह नहीं, लेकिन नानाभाऊ आपको मुख्यमंत्री बनाएंगे या नहीं बनाएंगे. कुछ लोगों को लेकिन नानाभाऊ हा निश्चितपणे असा माणूस आहे की नानाभाऊच्या हात पकडून त्याचा कार्यकर्त्याशी
कशा पद्धतीने वागणारा माणूस असं मूर्तिमंत उदाहरण जर का म्हटलं तर ते नाना पटोलेंचं आहे. केव्हाही भेटा म्हणजे आज काँग्रेस पक्षाला आवश्यकता होती नाना भाऊ पटोले सारख्या नेतृत्वाची आणि ते आमच्या राहुलजींनी आणि सोनियाजींनी कार्यकर्त्यांची भावना ऐकली. नाना पटोलेंना अध्यक्ष केला आणि नाना पटोलेंनी विधानसभेचा अध्यक्ष सोडून पक्ष संघटनेमध्ये आले आणि काम करायला लागले. निश्चितपणे या दिवसांमध्ये काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा मागच्या दिवसांमध्ये होता, आजही एक नंबरचा आहे आणि नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष हा नेहमी एक नंबरचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहे. बंजारा समाजावर वेळोवेळी अन्याय करण्यात आले. आमची खूप ताकद आहे, खूप ताकदीने आम्ही काम करतो, परंतु जेव्हा काही देण्याचं येतं तेव्हा मग एका दुसरा असा आमच्या राजेशचा सारखा करून टाकतात तेव्हा हे काही आमदार झाला म्हणजे झालं का म्हणजे बंजारा समाज खुश. बाकीचे कार्यकर्ते होते गेले विचारे परंतु एकच काहीतरी देऊन टाकलं की एक आमदार झाला म्हणजे बंजारा समाज खुश झाला असं नाही आहे. आमचं ताकद खूप मोठी आहे, परंतु आमचं कमिटमेंट काँग्रेस पक्षाचं असल्यामुळं आम्ही पुढे जात नाही. नेहमी काँग्रेसवर टप्पे मारत राहतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम तो नाही आहे. आमच्यावर किती जरी अन्याय झाला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडत नाही, काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतो आणि पुढेही राहू. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये भाऊ आपण निश्चितपणे बंजारा समाजाकडे लक्ष द्या आणि जसं आमच्या आमदारांनी सांगितलं बदलनी सांगितलं की 40-45 ठिकाणी आमचा समाज आहे, आमच्या समाजाच्या वर्षावर त्या ठिकाणी आपले लोक निवडून येऊ शकतात. अशा ज्या ज्या ठिकाणी जे प्रमुख लोक आहेत त्या प्रमुख लोकांना संधी देण्याचं काम तुमच्या माध्यमातून जर का झालं तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक चांगलं काम या ठिकाणी होईल. पक्ष संघटनेच्या बद्दल बोलण्याचं झालं तर निश्चितपणे आत्माराम जाधव आणि मदन जाधव हे चांगल्या प्रकारचं काम करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढवतील. परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आमचे सर्वांचे लाडके आमदार राजेश भाऊ हे सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, या मंचावर उपस्थित बंजारा समाजाचे युवा नेते संजयजी राठोड साहेब, आत्माराम भाऊ, मदन भाऊ, वाघमारे साहेब, गोंडे साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय मंचावरील नेत्यांना आणि बंजारा बांधवांना माझा जय शिवराय. भाऊ, बंजारा समाज हा पूर्वीपासूनच इतिहास सांगतो की बंजारा समाज हा पूर्णपणे कमिटेड आहे काँग्रेस पक्षाशी. बंजारा समाजाचं आणि काँग्रेसचं नातं हे खूप जुनं आणि घट्ट आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब असतील, स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब असतील, यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाचा सन्मान आणि बहुमान वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमीच बंजारा समाजाला झुकतं माप या ठिकाणी पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात पद असेल, मंत्रीपद असेल, वसंतरावजी नाईक साहेब, सुधाकररावजी नाईक साहेब, प्रतापसिंगजी आडे साहेब, गजाधरजी राठोड साहेब, भाऊसिंग काका राठोड, किसन मंगाजी राठोड, जोजीरावजी राठोड, हरिभाऊजी राठोड, राजेश राठोड, विठाराम राठोड, अलका राठोड, माझे नेते संजयजी राठोड यांना नेहमी सन्मानित करण्याचं काम काँग्रेस पक्षाने यापूर्वी सुद्धा केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये निश्चितच दुर्लक्ष बंजारा समाजाकडे झालं होतं, परंतु मला विधान परिषदेवर घेऊन काँग्रेस पक्षाने पुन्हा ह्याची पावती दिलेली आहे की आता पुन्हा काँग्रेस पक्षाचं लक्ष बंजारा समाजावरती केंद्रित होत आहे.
करण्यासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी बांधलेला आहे. आपल्याला देखील काही जबाबदाऱ्या आहेत ते घ्याव्या लागतील. समाज म्हणून मला दोन गोष्टी इथे मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. उशिरा आल्याबद्दल माफी मागतो. मला संजय राठोड साहेबांनी 4 वाजताची वेळ सांगितली होती, त्यामुळे मला थोडा उशीर झाला. परंतु आपल्या दोन गोष्टीच्या जबाबदारी बंजारा म्हणून आपल्याला त्या स्वीकारायच्या, त्या मी या ठिकाणी सांगतो. आपलंही काही चुकलं मध्यंतरी आपणही बीजेपी, शिवसेना किंवा इतर विचारधारेच्या पाठीशी विभागल्या गेलो. त्यामुळे बहुतेक असं होतं की आपण चुकलो आणि हे जर नेत्यांना लक्षात आलं तर दुर्लक्ष तर होणार. पण आपल्याला हे सिद्ध करून द्यावं लागेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदमध्ये आपल्याला सिद्ध करून द्यावं लागेल की बंजारा समाज एक संघ आहे आणि तो काँग्रेसच्या पाठीशी आहे. जर खेचून आणायचं असेल तर त्याच्यात भूमिका ही बंजारा समाजाची आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला पक्ष संघटन करत असताना त्या ठिकाणी एखाद्या वेळेस आपल्याला पद मिळेल किंवा नाही मिळेल. आणि बंजारा समाजाची परंपरा आहे प्रेम देणं, सेवा करणं. तर सुरुवात पहिले आपण करायचं. पहिले आपण काम करूया, संघटन करूया, काँग्रेस पक्ष मजबूत करूया. कृषी बाजार हक्क, कृषी बाजार मागणी आपण करूया. आपण से तरुण महाराष्ट्रात राजकारणात दिशा केली झाली. सगळ्यात मोठं दुर्भाग्य आपलं असं आहे की 2014ला समाजाची फसवणूक केली. स्वर्गीय संत रामरावजी महाराज यांच्या समोर एका मोठ्या मंचावरती त्यांनी घोषणा केली होती की बंजारा समाजाला आदिवासी समाजात आम्ही घेणार, पंतप्रधान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी घेणार. आज त्या माणसाला 7 वर्ष झाले पंतप्रधान होऊन. अद्यापही त्यांनी बंजारा समाजाला दिलेला शब्द, संत रामराव बापू महाराज यांना दिलेला शब्द पाळलेला नाहीये. बंजारा समाजाची दिशाभूल केलेली आहे. बंजारा समाज हा संपूर्ण देशामध्ये एकाच बोली भाषेमध्ये, एकाच संस्कृतीमध्ये, एकाच पद्धतीने चालीरीतीमध्ये जगणारा हा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या संवर्गामध्ये का आहे? तेलंगणामध्ये आदिवासी, आंध्रामध्ये आदिवासी, 4 ते 5 राज्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये आदिवासी. मग एकच जात, एकच समाज, एकच रक्त, एकच बोली भाषा, संवर्ग वेगवेगळे का? तर 1 नेशन 1 कॅटेगरी हा नारा आपल्याला हा इथून द्यायचा आहे. आणि 1 नेशन 1 कॅटेगरीसाठी बंजारा समाजाला केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आलेली. येणाऱ्या काळामध्ये तरुणांना तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन या गोष्टीच्या उहापोह चर्चा करावी लागेल, मोठं आंदोलन उभारावं लागेल. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मोदी सरकारला आठवण करून देण्यासाठी एक मोठ्या प्रमाणे आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे, संजय भाऊ तुमच्या पाठीशी भाऊ. मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. चांगल्या मनाने, चांगल्या मोठ्या विचाराने तुम्ही मदत भाऊ सगळ्या लोकांनी तुम्ही काँग्रेसमध्ये आला, तुमचं मनापासून स्वागत करतो. जय सेवालाल. सेवा बाहेर होतो पद्धतीने आपण भविष्य वाटचाल करा. नानाभाऊ पटोले साहेबांना आपल्याला राज्य नेतृत्व करताना देखील काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हे शिवाय कोई फॉर्मॅलिटी स्वस्थ पेशवाळाची. शेवट फक्त महाराजांची आठवण म्हणून जयघोष करतो. प्रतिसाद द्यावा. जय सेवालाल. जय सेवालाल. जय सेवालाल. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे तुम्ही आपण सगळे आठवणीने वाट बघत आहोत असे सर्वांचे लाडके दादा नाना आपल्या समोर येणार आहे. मी विनंती करेल दादांना नाना भाऊ पटोले साहेब यांचं मनोगत व्यक्त करेल. सर्वांनी
जय सेवालाल महाराज की आपल्या सगळ्यांचं मोरादेवी जगदंबा माता आज बंजारा टायगर या संघटनेचे अध्यक्ष आमचे बंधू आत्माराम जाधव आणि त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राचे त्यांचे सगळे पदाधिकारी त्यांनी आज आपली सगळी संघटना काँग्रेसमय केली त्याबद्दल आत्माराम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे स्वागत करतो आणि आपल्या जे सरकारी योगदान आज काँग्रेस पक्षामध्ये सामील करून आपण घेतात आहात जसं आत्माराम म्हणून सांगितलं की आम्ही कुठलं पद मागायसाठी इथं आलो नाही आमचा बंजारा समाज हा देश हितासाठी लढणारा समाज आहे आज सैन्यामध्ये सुद्धा आमच्या समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत भारत मातेचं रक्षण करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करणं आणि म्हणून आम्ही नुसतं टायगर शब्द लावायचा म्हणून लावला नाही तर रणमैदानात लढणारा आत्मसन्मानासाठी लढणारा हा बंजारा समाज आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये आपलं संघटन आत्माराम भाऊ आपण आज काँग्रेसमध्ये समावेश केला ही आज काळाची गरज होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले विधान परिषदेचे आमदार आमचे बंधू राजेश राठोड आमच्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे वाल्मिकी पवार देवानंदजी पवार गजाननजी जाधव आताच आपले प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढेजी राजू वाघमारेजी डॉक्टर देसाईजी आमचे वाल्मिकी समाजाचे नेते लक्ष्मणराव घोगरे साहेब रमेश जाधव भीमराव राठोड राकेश पाटील पंच फार मोठा आहे सगळे आदरणीय आमचे गॉगल लावून आहेत त्यांनी सिनेमात अनेकदा रोल करतात त्यांनी सिनेमात काम केलेलं आहे त्यांनी आणि करतात ते रिटायर झालेले नोकरीतून पण आता इथे सिनेमामध्ये कोणता सिनेमा म्हटला आता त्यांचे विजय भाऊ आणि जिद्दी म्हणजे हे बंजारा समाजाची शान आहे हे रिटायर झाल्यानंतर आणि बंजारा टायगरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे म्हणजे आणि सगळे उपस्थित आमचे बंजारा टायगरचे आमचे सगळे सोबती सरकारी आमचे मदन जाधव कारण की मेन कलाकार या मेन कलाकारच होता कारण की हिरोचं पात्र नंतरच असते ना आमचे नावी समाजाचे आमचे सोमनाथ काशी हे आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आमच्या नावी समाजाचे चांगल्या जागेचं कापून टाकतात भाजपवाल्याची कापायची गरज नाही खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की आज ही काळाची गरज आहे मोठ्या कष्टाने मेहनतीनं
प्रयत्नामुळे त्यांच्या बलिदानामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ज्या स्वातंत्र्यामध्ये आताच्या केंद्रामध्ये बसलेल्या सत्ताधीशांचा कुठलाही वाटा नाही. हे इंग्रजाचे ताटाखालचे होते आणि ज्या लोकांनी कष्ट मेहनतीने आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं, आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान घेऊन आपल्याला या लोकशाहीमध्ये, कारण की त्या काळामध्ये राणीच्या पोटातून जन्माला आलेला माणूस राजकुमारांनी मग राजा व्हायचा. पण स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानातून जन्माला आलेलं सुधाकर नाईक असतील, वसंतराव नाईक असतील, हे त्याच्यामुळे आपल्याला आज राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. आणि ते संविधान आज संपूर्ण तुडवायला निघालेली व्यवस्था त्याच्यात बसलेली आहे. आणि या व्यवस्थेला आता आपल्याला संपवायसाठी, कारण की ज्या पद्धतीनं त्यावेळेला इंग्रज काळातलं युद्ध होतं, ते युद्ध आज आपल्याला कोणाच्या अंगावर जाऊन लढायचं नाही, पण लोकशाहीच्या मार्गानं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला आम्हाला करायचं. मला अनेकदा लोक म्हणतात की राजकीय जीवनामध्ये लोकांना संविधानिक पद मिळत नाही, पण दादा तुम्ही असं झटक्याला त्याचा राजीनामा देऊन टाकता की विधानसभेचा अध्यक्ष देऊन टाकता, तुम्ही एका मिनिटात राजीनामा देऊन टाकता. त्या पदाची तर गरिमा अशी वाढवून टाकली आपल्याला त्यावेळेस. मंत्रालयात त्यांना विसरले लोक विधानभवनात यायला सुरुवात झाली. आणि ही पद जी आहे, खासदारकी असेल त्यावेळेची किंवा विधानसभा अध्यक्ष पद असेल, याला एक मर्यादा आहे. वसंतराव नाईक साहेबांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा पुनरुच्चार व्हायलाच पाहिजे. वसंतराव नाईक साहेब 11 वर्ष मुख्यमंत्री राज्याचे राहिले, पण ते हातावर हात ठेवून बसले नाही. त्यावेळेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये फार काही चांगली नव्हती. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र आपला झालं, पहिले राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब झाले, वसंतराव पाटील साहेब झाले, वसंतराव नाईक साहेब झाले. पण वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये सगळे टोळीचे लोक होते. काही कोणाला छोट्या आणि मोठं म्हणायची काही गरज नाही, पण हे सगळे टोळीचे लोक. पण आज हे आपल्या राज्यामध्ये जेवढे पॉवर स्टेशन आहे, मग कोराडी असेल, कापरेकडा असेल, या आपल्या मराठवाड्यामध्ये बैजनाथ असेल, परळी बैजनाथ असेल, राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये जेवढे पॉवर स्टेशन असतील ते निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी केलं. आमचा समाज तांड्यामध्ये राहतो, खेड्यापाड्यात राहतो, पण आमच्या समाजाच्या एका व्यक्तीनं मुंबईमध्ये बसलेल्या या गर्भश्रीमंत लोकांनी सुद्धा जी एसी मिळते ती आमच्या माणसामुळे मिळते. जसं नसतं राहिलं त्या काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या डोक्यात ते नसतं तर आज आमचं राज्य पूर्ण अंधारात आलं असतं. देशातल्या अनेक राज्यामध्ये मी किसान काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत असताना देशाच्या अनेक राज्यामध्ये गेलो. आजही तुम्ही मी तर उत्तर प्रदेशमध्ये मध्य काळामध्ये गेलो, 8-9 वाजले होते, रस्ते तर नव्हते, ते खड्ड्यातून गाडी जायचो. मी म्हटलं अरे भाई साहब काय गाव तो का नहीं मला साहब इधर नीचे में तो गाँव ही है. अरे मला अंधेरा ही आवाज बोला यहाँ पे रात में लाइटिंग है. मैं सरकारी तात्पर्य की देशाच्या अनेक राज्यातला मी तुम्हाला अभ्यास सांगतो की आजही मोठी मोठी राज्य त्याच्यामध्ये रात्री पण लाईट मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्या काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी त्यांचं विजन हे सगळं उभं केलं नसतं तर आज आपलं हे राज्य प्रगत राज्य म्हणून जे आपण कोणीतरी गौरव करतोय
कृषी दिन म्हणून साजरा करतो. वसंतराव नाईक साहेबांनी नुसतं लाईट पर्यंतच काम केलं नाही. वसंतराव नाईक साहेबांनी इरिगेशनचे जेवढे काही प्रकल्प आपल्या राज्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प जे आहेत, मग मराठवाड्यात जायकवाडी असेल, या राज्यातल्या ज्या अनेक भागामध्ये जे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत, त्या सगळे प्रकल्पाचं निर्माते जर कोणी असतील तर वसंतराव नाईक आहेत. नाईक साहेब 2 वर्ष झाली, कोणी काढलं ते सगळ्याला नाही, त्याच्यावर आपण चर्चा करायला सुरुवात. कसे काढले, काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती. पण त्या 2 वर्षातही राज्याला प्रशासकीय व्यवस्था कशी चालली पाहिजे, पाणी अडवा पाणी जिरवा. आता तर पाण्याच्या नावात दुसरं जिरवतात हे लोक. पण सुधाकर नाईक साहेबांनी ही योजना काढून या राज्याच्या पाणी स्रोताला मजबूत करून पुन्हा सगळ्यांना पिण्याचं पाणी आणि सिंचनाच्या शेतीला पाणी, पिकाला पाणी हे मिळावं अशा पद्धतीचं काम केलं. आमच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या, आमच्या ताट्यात राहणाऱ्या माणसाला डोक्यात काहीच नसते असं काही मधल्या काळामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये यायला सुरुवात झाली. म्हणून मी मुद्दाम वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकर नाईक साहेबांचा उल्लेख करतो आहे की याला जेव्हा संधी मिळाली, या समाजाला मिळाली, या बहुजनांना संधी मिळाली, तर आपलं कर्तृत्व या राज्याच्या जनतेसाठी, देशाच्या जनतेसाठी किती मोठं असतं हे दाखवण्याची किमया आपल्या बंजारा समाजाच्या सहित बहुजन समाजाच्या लोकांनी दाखवली. जेव्हा देशामध्ये खायचे झाले पडले, त्यावेळेस इंदिराजी गांधींनी आपल्याला हरित क्रांती जी आली आपल्या देशामध्ये, की हरित क्रांतीचे जनकही वसंतराव नाईक साहेब होते. आता आपण मला लक्षात आहे, आम्ही लहान असताना आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल, आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल की लहान असताना आपण अमेरिकेमध्ये डुकरं खात होते, किलो लाल वाला, तो आपण खाला 1972चा काळ होता. अरे आम्ही लहान होतो, आम्हाला भाज्यामध्ये पेट्रोलच्या दुकानाच्या लाईन समोर उभं व्हावं लागत होतं. ते लहानपण विसरता येणार नाही. पहाटेला असताना कसं फुटता येतं झालं लोक. आणि मग त्या काळामध्ये इंदिराजींनी विचार केला की या बुद्धिमत्तेचा आणि या विचाराचा माणूस कोण असू शकेल, तर वसंतराव नाईक साहेबांची निवड त्या काळात इंदिराजींनी केली होती. आणि आपण त्या समाजाचे, आम्ही त्या रक्ताचे लोक, आणि आम्हाला कोणी कमी समजत असेल तर समजण्याचं कोणाला कारण नाही. आमच्या 2 लोकांचं नावाचा उल्लेख केला तरी चांगल्या चांगल्याच्या पायाखाली पाऊस झाला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज ही व्यवस्था निर्माण करण्याकरता, आणि मला काही जास्त दिवस झाले नाही प्रदेशाध्यक्ष 3-3.5 महिने लागले, पण टिळक भवनाला जेव्हा तुम्ही आलो रोज प्रवेश चालू, म्हणजे आता मोठ्या मोठ्या सामाजिक संघटना हजारोच्या जागांमध्ये रोज तुला प्रवेश करावा लागतात. त्यात सध्या इन्कमिंग वाढलं, मधल्या काळात अवघडच होतो. आता सगळे इन्कमिंग आहे आणि सगळे फ्रेश आहेत, बरं सगळे ताजे आहेत, सगळे ताजे आहेत. आणि म्हणून निकाल निश्चितपणे काँग्रेसच्या बाजूने येणार. आणि काँग्रेस काय कशासाठी करत आहे, हे नाना पटोलेला मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, काँग्रेस याच्यासाठी करत आहे की देशामध्ये ज्या पद्धतीची आर्थिक व्यवस्था कमजोर झाली, आज आमच्यातले अनेक मुलं मुली शिकलेले आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि 130 कोटीच्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशाचं GDP आपण पाहिले तर -7.3 आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशातले सगळे उद्योग बंद झाले. शेती उद्योगामध्ये आपण मागे पडलो. आज रोजगाराचे लागे पडले. ज्याला रोजगार होता 2 लाख 5 लाख रुपयाच्या नोकऱ्या होत्या, त्या कोरोनाच्या अवस्थेमध्ये सगळे लोक आपल्या घरी वापस आले. जगणं मुश्किल झालं.
शेतीमध्ये 3 काळे कायदे आणून या देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था केंद्रामध्ये बसलेल्या सरकारने निर्माण करून ठेवली. त्या वसंतराव नाईक साहेबांनी, त्या सुधाकर नाईक साहेबांनी शेती उद्योगावरती चालणं हरित क्रांती या देशामध्ये आणली. ती व्यवस्था संपवण्याचं पाप भाजप घडवून करत असते. आणि म्हणून बंजारा टायगरचे हे सगळे टायगर आज जे काँग्रेसमध्ये आले त्याचं निश्चित आणि या व्यवस्थेला संपवण्याचं काम तुमच्या हातातच करावं लागतं. आणि तेव्हा सगळ्यांना एक मोठी क्रांती आपल्या देशामध्ये उभं करण्याचं काम आपल्याला करता येईल. आपण पाहिलं सर की ओबीसीचं परवा आंदोलन झालं. धनगर समाज वेगळं आंदोलन करत आहे, मराठा समाजाचे वेगळे आंदोलन आहे. मला आठवतं की मी जेव्हा पोरा देवीला दर्शनासाठी गेलो आणि त्या ठिकाणी आपल्या आत्ताचे महाराज जे आहेत बाबूसिंग महाराज, त्यांनी मला एक पत्र दिलं. ते पत्र त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री हे आताच्या देशाचे प्रधानमंत्री 2014 ची गोष्ट आहे. रामराव महाराजांना ज्या आपल्या बंजारा समाजाच्या पूर्ण देशाचे दैवत त्यांना लिहून दिलं की आमचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि मी देशाचा प्रधानमंत्री झालो तर बंजारा समाजाला आदिवासीमध्ये घेण्याचं काम त्यावेळेस म्हणजे मोदीनं अशा पद्धतीचं पत्र लिहून दिलं. 2014 19 संपले, रामराव महाराज आता अलीकडे गेले, म्हणजे 5 वर्षे जोडले. सत्ता मिळाल्यानंतर बंजारा समाज कोण आहे, कुठला भाग आहे काही त्याला माहित पण नाही, विसरले. एवढे घोटाळले होते. म्हणजे आता महाराजांना ज्याला आपला बंजारा समाज दैवत मानत होता त्या महाराजासोबत एक खोटं बोलणार हे समजा भाजपचे लोक सत्तेसाठी काही खोटं बोलायला निघाले असतील तर खरं तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे एक चांगलं काम केलं की ज्या आमच्या दैवताला खोटं बोलून आणि ते लेखी देऊन खोटं बोललेल्या व्यवस्थेला निपटवण्यासाठी काँग्रेसच हा एक पक्ष या देशामध्ये आहे. म्हणजे आमच्या दैवताचा अपमान करणारी व्यवस्था ही भाजप, तिला उद्ध्वस्त करायची ही मानसिकता. आज ओबीसी समाजाचं आरक्षण यांनीच कमी केलं. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या नागपूरच्या निवडणुका लागल्या आणि इकडे त्यांना माहित होतं की नागपूरची जिल्हा परिषद निवडणूक आम्ही काही जिंकणार नाही कारण की तिथं भाजपची जिल्हा परिषद होती आणि आता ते जिल्हा परिषद हारली गेली तर मग फडणवीसाची खुर्चीचं काय होणार ही चिंता त्याच्या मनात आली आणि एका साध्या परिपत्रकावर ते निवडणूक रद्द करून टाकली आणि सांगितलं की रोजगार आमचा नाही. यांनी तर कोर्टामध्ये स्वतः ऍग्रीमेंट केलं की शेड्यूल कास्टची संख्या किती, आदिवासी संख्या किती आणि ओबीसी संख्या किती त्याच्या आधारावर आम्हाला ठरवून द्या. पण कोर्टाने सांगितलं की तुम्हाला तसं ठरवता येणार नाही, ओबीसीची संख्या नेमकी किती आहे हे तुम्हाला द्यावंच लागेल. यांनी केंद्र सरकारला मागितलं कारण की यांनी धनगर समाजाच्या ह्याच्यात त्यांचा व्हिडिओ आता फार व्हायरल होत आहे. त्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या पहिले त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री व्हायच्या पहिले की राज्याच्या सरकारने शिफारस करावी आणि आम्ही मोदींजीला जाऊन सांगतो की धनगरांना आदिवासी घ्या. सरकार आल्यानंतर मग त्याची भाषा बदलली. त्यांनी सांगितलं की मी आता एजीला बोलावतो मग त्याचा नियमात बसवतो मग कोर्टात जातो अशा पद्धतीच्या एक आता पुन्हा खाली उतरला. ओबीसीला नाही म्हणून दिलं तर संन्यास घेऊन टाकतो म्हणजे आता लोकच त्याला संन्यास टाकतात. त्यांना संन्यास घ्यायची गरज नाही, त्यांना माहित आहे संन्यासाकडे वेग लागला वेळ जातो ना माणसाचा मृत्यू होतो त्याला वेळ जातो असं म्हणतो आपण शेवटच्या काळात. पण तो सांगतो की याला बाबा त्याला बाबा त्याला वेळ तसं आता याला संन्यास घ्यायचा वेळ लागला आणि म्हणून
महाराष्ट्राची जनता आता भाजपच संन्यासाच्या मार्गाला लावणार आहे, त्याचे वेध आता भाजपला लागलेले आहेत. आणि म्हणून सांगायचं तर यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण संपवलं आणि आता ते सांगतात की ओबीसीचं आता आरक्षण मीच मिळवून देऊ शकतो. या पद्धतीचं घोटाळी व्यवस्था आणि केंद्र सरकार सांगते की आम्ही जनगणना करणार नाही आणि जनगणना असेल त्याचे आकडे पण देणार लोकसभेमध्ये सांगतात. अशा पद्धतीच्या व्यवस्था त्या पक्षाला आरक्षण मान्य नाही. कारण की राजस्थानच्या निवडणुकीमध्ये, बिहारच्या निवडणुकीमध्ये यांची जी मातृसंस्था आहे बीजेपीची, नागपूरमध्ये रेशीम बागला, त्याच्या प्रमुखांनी सांगितलं की आरक्षण संपलं पाहिजे. मग आता भाजपला आम्ही आरक्षण देतो असं म्हणण्याचा अधिकार नाही. हो, यांचा काही आम्हाला उपकार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आम्हाला संविधानिक व्यवस्थेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार कोणी हिसकून घेत असेल तर आमच्या भोजनाने एकत्रित आलं पाहिजे. तरच ही व्यवस्था आता आपण टिकवू शकू. आपण तर थोडे पुढं, पण गावात तांड्यात जी लोक आपली आहेत त्या लोकांचं काय, त्या लोकांच्या, कारण की आपली प्रत्येक आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी जगतो. आज आपण समाजाचं नेतृत्व उभं झालं असो तर आम्हाला चिंता आमच्या येणाऱ्या पिढीची असते. आम्ही समाजाचे आई वडील आहोत, आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीची आम्हाला चिंता आहे आणि आमच्या पिढीचं, येणाऱ्या पिढीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न जी भाजप आज करते आहे, तिला उघडून फेकण्याचं काम तुम्हाला मला सगळ्यांना करायचं. आणि म्हणून आपलं या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढंच सांगतो की आपली सगळी टीम, आपण सगळे जण मिळून या लोकल बॉडी सिलेक्शन असो, हे आपल्या उद्याच्या विधानसभा असो, उद्याच्या लोकसभा असो, तिकीट कोणाला मिळेल ते आपण सगळ्याला बसूनच करायचं. आपल्याला बसूनच करायचं, त्याला काही आता काही कुठं जायची गरज नाही. पण एक गोष्ट निश्चित करतो की आपल्याला तिकीट असतं ये, खुर्ची असतं ये आणि मागणारे लोक असतात जास्त. अशा वेळेस जे काही संमतीनं होईल एका माणसाचं, पण एक गोष्ट आपल्याला सांगतो की आज आपल्याला खूप लोकांनी भांडवलं, आपसामध्ये आपण भांडलो आणि आपसात भांडून आपली तुला नाही मला नाही घालकुत्र्याला अशी परिस्थिती झाली आहे की बदलावायची वेळ आता आपल्याला. मी तुम्हाला सांगतो की देशात असो की राज्यात असो आपल्याला सत्ता आणायची, कोण मुख्यमंत्री बनताय हा प्रश्न नाही. प्रश्न एक आहे की सत्ता आणून त्या सत्तेचा वाटा माझ्या तांड्यामध्ये जो गरीब माणसं शोषित आहे, पीडित आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं की तीच व्यवस्था आता आपण निर्माण करतोय. आणि म्हणून काही लोकांना आता तुम्ही सगळ्या लोकांनी अवघात म्हणले की आम्ही नाना भाऊला मुख्यमंत्री बनतो. नाना भाऊला खुर्चीची काळजी नाही, नाना भाऊला आपल्या भोजनाची काळजी. हा जी वेळ आहे, त्या वेळेसाठी आपल्याला लढायची वेळ आहे. आणि म्हणून आपण सगळे मिळून भारतीय संविधानाला वाचवणं आणि जे संविधानिक विरोधी व्यवस्था जी देशात बसलेली आहे त्या व्यवस्थेला उघडून घेणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतोय. पुन्हा आपण सगळ्यांचं आज काँग्रेस पक्षामध्ये आपण सगळेजण सामील झालात आणि बहुसंख्येने झालात. मला माहिती आहे तुमची संख्याबळ किती आहे. हा कोरोनाची परिस्थिती नसते तर आज आपल्याला लाखांच्या वर मिळावा आपला झाला असता याची जाणीव मला माहिती. त्याच्यामुळे तुम्ही 14 मध्ये आहे की 15च्या याच्यामध्ये मला ते सांगू नका. तुमची ताकद मला माहिती आहे. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात टायगर हा टायगरचा एरिया नसतो, टायगरचा एरिया नसतो. जिथं पंजाब मारला पंजाब टायगर जवळ नसतो. पंजाब हा फक्त टायगर जवळ असतो.
धन्यवाद भाऊ. यानंतर आभार प्रदर्शन गजानन जाधव कोणीही कार्यक्रमाने बाहेर जायचं नाही, स्टेजवर गर्दी सुद्धा नाही करायची आहे. सर्वांनी आपल्या जागेवर होता. टूटे अगर सितारा नाना वो टूटे अगर सितारा जमीन पर नहीं गिरता, टूटे अगर सितारा जमीन पर नहीं गिरता, नाना वो किसी से नहीं डरता. दरिया की किस्मत में है, दरियाओं की किस्मत में समंदर से मिलना, दरियाओं की किस्मत में है समंदर से मिलना. कोई भी दरिया समंदर से नहीं मिलता. यानंतर आभार प्रदर्शन गजानन भाऊ जाधव आपले सापेक्ष एकत्रित अशी त्यांनी केलं. इथे जमलेले माझे मंचावर सर्व उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाला जिल्ह्यातून सर्व महाराष्ट्रातून आलेले माझे पदाधिकारी, माझे बांधव, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यक्रमाचे अनेक पदाधिकारी इथे तुम्ही आलात. आपल्या या भव्यदिव्य काँग्रेस प्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी झाला, त्याच्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आणि आज या घडीला हे कार्यक्रम संपलं असं मी जय करतो. जय शिवराय. कोरोनासारख्या महामारीमध्ये केंद्र सरकारचं झालेलं अपयश हे लपवण्यासाठी या स्वायत्त संस्थांचा उपयोग केंद्राच्या वतीने केला जातो आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला ते नेहमी पाहिजे. अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले आणि त्यांनी सांगितले की माझं वय 72 आहे आणि कोरोनाच्या काळामुळे मी येऊ शकत नाही. पण या मुद्द्यावरून भाजपनं आक्षेप घेतला आहे की 8 दिवसामध्ये अनिल देशमुख वेगवेगळ्या कार्यक्रमात हजर होते, पक्षप्रवेश वगैरे अशा सगळ्या कार्यक्रमात गर्दीच्या ठिकाणी हजर होते, पण आज यांनी समोर का झालं? मनुष्य आहे, त्याची तब्येत खराब होऊ शकतं आणि त्यांनी मेडिकल आणि या सगळ्या गोष्टी दिल्या असतील. त्याच्यामुळे काल काय होतं आणि आज काय हे कोणाच्या हातात थोडी असते, ही काही कृती म्हणून नाही होत. सर, आणखी एक
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही आणि खास करून शरद पवार नाराज आहेत अशा महत्त्वाच्या बातम्या येतात. काय स्थिती? तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे. कोणीही नाराज नाही. सगळ्यांचा प्रश्न एकच आहे की बीजेपीला सत्तेच्या महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण करणं, महाराष्ट्राचा विकास करणं हे तिन्ही पक्षामध्ये आहे. आणि त्या पक्षाचं तिन्ही पक्ष समन्वयाने काम करणे सातत्यानं आम्ही सांगतोय की 5 वर्ष हे सरकार चालू आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. याच अधिवेशनात निवडणूक व्हावी. तर काँग्रेसच आग्रही नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनाही याचा आग्रही आहे. आणि या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी तुमची आग्रहाची भूमिका असेल की याचा देश यावं. तिन्ही पक्षाचा आग्रह आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. थँक्यू. यांचं घ्या, हे महत्वाचं आहे. टायगर हे टायगर नाही, टायगर के पास ही पंजा होता है. आज आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही संघटना सर मी आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आज राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांसह आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही संघटना राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत संलग्न केलेली आहे. याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा जवळपास या महाराष्ट्र राज्यामध्ये 13 कोटी पूर्ण देशामध्ये 13 कोटी आणि जवळपास या राज्यामध्ये 1.25 कोटीमध्ये आहे. परंतु या समाजाला वसंतरावजी नाईक साहेब आणि सुधाकररावजी नाईक साहेबांनंतर पाहिजे तसं नेतृत्व मिळालेलं नाही आणि खरं नेतृत्व करण्याची जी काही देण्याची जी ताकद आहे काँग्रेस पक्षात आहे. आज देशामध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही बेरोजगारी असेल, इतर गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी सोडवण्याची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्ये आहे हे आम्हाला कळलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करून संघटना ही संलग्न केलेली आहे. थँक्यू. राष्ट्रवादी निवडणुकीसाठी विधानसभा अध्यक्षपदासाठी